काय काढायचंय तुम्हाला? √5 काढायचं आहे नंबर लाईन वरती. त्यासाठी आपण काय करूयात, एक नंबर लाईन ड्रॉ करूयात. ओके, या ठिकाणी आपण एक नंबर लाईन काढलेली आहे. एरोज टाकूयात. या बाजूला आपण 0 घेऊयात. इथं तुमचं स्टार्टिंग आहे 0. त्या पॉइंटला नाव देऊयात आपण ए. त्या पॉइंटला नाव देऊयात ए. या ठिकाणी 0 आहे तुमचा. 0 पासून आपण स्टार्ट करूयात. किती सेंटीमीटर घेत आहे? हा, 2 2 3 3 4 4 घेतलं तरी चालतं. त्याला एक युनिट कन्सिडर करायचंय. मी ह्या ठिकाणी 1 2 3 4 4 सेंटीमीटरचा मी एक घेतोय 1, आणि नंतर पुन्हा एकदा 1 2 3 आणि 4 4 सेंटीमीटरचा हा झाला माझा दुसरा पॉइंट. ओके, तो इथं माझा 1 युनिट आहे, इथे आपला 2 युनिट आहे. ठीक आहे, सेम टू सेम जे डिस्टन्स एवढं 1 युनिट घेतलेलं आहे तेवढंच सेम डिस्टन्स आपल्याला वरती घ्यायचंय. 2 पासून डायरेक्टली टाकणार आहे आपण. 2 पासून डायरेक्टली किती युनिट? 1च युनिट म्हणजे 4 सेंटीमीटर. येस, या ठिकाणी पहा, एक्सटेन्शन केलं तरी चालेल. त्यानंतर 4 वरती मार्किंग करा. ओके, राउंडर घेऊयात आपण. दुसऱ्या ह्याच्यावरती काढायचं आहे. बरोबर आहे, 3 वरती. येस, ओके. पहा रे, या ठिकाणी पुन्हा एकदा युनिट 1 घ्यायचे आपल्याला. 1 युनिट घ्यायचे म्हणजेच या ठिकाणी 4 सेंटीमीटर आहे. इथे तुमचा 1 2 3 आणि 4. ठीक आहे, इथे ठेवणार आहे आपण राउंडर. इथे ठेवायचा आहे आणि इथून एक आर्क टाकायचा आहे तुम्हाला छोटासा. ओके, त्यानंतर हा पॉइंट आणि हा जो ए पॉइंट आहे तो जोडून टाका. या पॉइंटला आपण बोलूयात पॉइंट बी आहे तो. हा जो पॉइंट आहे तो घेऊयात आपण पॉइंट सी. सो या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ए आणि सी अगोदर जॉईन करताय. बडबड नको प्लीज. ए आणि सी जॉईन करायचं आहे. ए आणि सी. येस, ए आणि सी व्यवस्थित जॉईन करायचं आहे. बस, ओके. हा जॉईन केल्याच्या नंतर पुन्हा राउंडर घ्यायचा आहे. ए वरती ठेवायचा. सी एवढं डिस्टन्स घ्यायचं. आता आपल्या राउंडर मध्ये जे डिस्टन्स आहे हे किती आहे तुमचं? √5 आहे. आपल्या राउंडर मध्ये जे डिस्टन्स आहे हे आहे तुमचं √5. ओके, मग या ठिकाणी आपण एक आर्क टाकूयात असा. हे पहा, √5. ठीक आहे, झालं. आणि ह्या ठिकाणी जो पॉइंट आपल्याला मिळतोय हा पॉइंट आहे तुमचा, हा वाला जो पॉइंट आहे तो आहे आपला √5. याचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल आपल्याला तर कॅल्क्युलेशन आपण खाली करूयात. ठीक आहे, मूव नाही होत. ओके, कॅल्क्युलेशन पहा, या बाजूला करूयात आपण. या ठिकाणी एसी आहे तुमचा. कॅल्क्युलेशन सुद्धा लिहून घेत आहे. एसी चा स्क्वेअर. इन ट्रायंगल बोला अगोदर. इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू आपला 90 डिग्री आहे. Therefore, by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. AB किती आहे रे? AB पोकळे, AB किती आहे? नाही, ए पासून ते बी पर्यंत 1 युनिट आणि 1 युनिट 2 युनिट. 2 चा स्क्वेअर. बीसी किती आहे? बीसी बी पासून ते सी पर्यंत किती? हा 1 युनिट आहे. सो 1 चा 2 चा स्क्वेअर किती? 4. 1 चा स्क्वेअर. सो आन्सर आलं 5. हा झाला तुमचा एसी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो एसी इज इक्वल टू आन्सर येतंय आपलं